आता तुमच्या बंगल्याचे, दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा. हो निश्चिंत व्हा. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक, टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर. सर्व प्रकारचे शोरूम, दुकान, बंगल्यांचे हॉल, किचन, बेडरूम आदींसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचरसाठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदे मिस्त्री फर्निचर. प्रोप्रायटर परमेश्वर नामदे अर्थात नामदे मिस्त्री. संपर्क मोबाईल नंबर 99 60 17 35 10. नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. हल्ली वेगवेगळ्या अपघातामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा याचबरोबर अनेक तरुण आणि तरुणींचा सुद्धा मृत्यू झाल्याच्या दुर्घटना आपण पाहत आलो. सातारा जिल्ह्यामध्येही अशाच 2 घटना घडल्या. या 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 3 युवतींना आपला प्राण गमवावा लागलाय. बघा नेमक्या या घटना कुठे आणि कशा घडल्या ते. पंढरपूर लाईव्हच्या सर्व दर्शकांना एक नम्र विनंती. आमच्या सर्व बातम्या आम्ही आमच्या पंढरपूर लाईव्हच्या युट्यूब चॅनलवर प्रसिद्ध करत असतो. त्या इतर कुठल्याही सोशल मीडियावर तुम्हाला पाहता येणार नाही. त्यामुळं जर आपण आमचं युट्यूब चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल आता लगेच सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. सातारा जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत 3 युवतींनी आपला जीव गमावलाय. पहिली घटना पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अटके टप्पा तालुका कराड येथे घडलीय. यात टेम्पो व दुचाकी अपघातात दुचाकीवरील 2 युवती जागीच ठार झाल्या. टेम्पोच्या मागील चाकाखाली त्या सापडल्याने त्या जागीच ठार झाल्याचे सांगण्यात आले. करिश्मा उर्फ प्राजक्ता कृष्णंत कळसे वय वर्ष 27 राहणार रेठरे खुर्द तालुका कराड व पूजा रामचंद्र कोऱ्हाडे वय वर्ष 25 राहणार येरवळे तालुका कराड असे मृत युवतींचे नाव असल्याचे तालुका पोलिसांनी सांगितले. करिश्मा व पूजा या मलकापूर येथे डीमार्ट मध्ये नोकरी करत होत्या. दुपारी 4:30च्या सुमारास त्या कामावरून सुटल्या. त्यांचा सहकारी आजारी असल्याने त्या वाठरा येथे त्यास पाहण्यासाठी दुचाकीवरून निघाल्या होत्या. अटकेटप्पा येथे पाठीमागून आलेला टेम्पो त्यांच्या दुचाकीला घासला. त्या दुचाकीवरील पूजा व करिश्मा टेम्पोच्या पाठीमागील चाकाखाली सापडल्या. टेम्पोचे चाक डोक्यावरून गेल्याने दोघी जागीच ठार झाल्या. तर दुसरी घटना पुणे बेंगळूर महामार्गावर चिंचणी फाटा पाटेश्वर नगर नजीक घडलीय. या दुचाकीला पाठीमागून आलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील एक युवती साक्षी देशमुख जागीच ठार झाली तर दुसरी युवती गंभीर जखमी झाली. दुपारी हा अपघात झाला. साक्षी सचिन देशमुख वय वर्ष 21 राहणार तारळे तालुका पटना जिल्हा सातारा मृत युवतीचे नाव आहे. तर तिची मैत्रीण साक्षी अमृत ढाणे वय वर्ष 21 राहणार पाडळी तालुका सातारा ही गंभीर जखमी आहे. दरम्यान दुचाकीला धडक दिलेल्या कंटेनरचा चालक कंटेनर रस्त्यावर सोडून पळून गेला. या दोघीही सातारा येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होत्या. धडक एवढी जोरदार होती की त्यात साक्षी देशमुख जागीच ठार झाली.